आज मी तुमच्यासोबत एक अशी रेसिपी शेअर करणार आहे जी की घरामध्ये जर भाजी अवेलेबल नसेल तर तुम्ही इझिली पोळीसोबत खाऊ शकता किंवा आपल्या रोजच्या वरण भातसोबतसुद्धा खाऊ शकता. खूपच इझी आणि टेस्टी रेसिपी आहे जी की क्विकली बनते. तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी काही मिरच्या ज्या आहेत मी मधून चिरून घेतलेल्या आहेत आणि चिरून झाल्यानंतर कढई ठेवून त्यावरती आपण तेल टाकूया आणि तेल टाकल्यानंतर त्यामध्ये ना आपण मोहरी, जिरं, त्यानंतरला बडीशेप आणि मेथीदाणे जे आहेत ना ते टाकून छान असं परतून घेऊ आणि ते परतून घेतल्यानंतर त्यामध्ये ज्या उभ्या कापलेल्या मिरच्या होत्या त्या ॲड करू आणि त्या ॲड केल्यानंतर छानपैकी हे व्यवस्थित मिश्रण आपण एकत्र करून घेऊ. हे मिश्रण एकत्र झाल्यावर त्यामध्ये मीठ, तिखट हे मसाले टाकून छान असं त्याला परत एकदा परतून घेऊ. हे परतून घेतल्यानंतर ना आपण यामध्ये जे काय बाकीचे उरलेले मसाले असेल ते ॲड करू. जसं की आपण आता यामध्ये ॲड करू धनिया पावडर. धणे पावडर जे आहे ते आपण ॲड करणार आहोत. धणे पावडर टाकल्यानंतर यामध्ये तुम्ही जे काळं मीठ आहे तेही टाकू शकता. आता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी साधं टाकलं आहे, काळं मीठ टाकलं. आणि त्यानंतर ना यामध्ये थोडंसं पाणी टाकून थोडंसं गूळ टाकायचं आहे आणि आमचूर पावडरही टाकू शकता आणि छान असं ह्याला ना एक बॉइलिंग देऊन ह्याचं असं थिक हे जे आहे ना मिश्रण थोडंसं थिक करून घ्यायचं आहे. जसं की तुम्ही पाहू शकता ही भाजी जी आहे छान अशी रेडी आहे. तुम्ही ही भाजी एकदा ट्राय कराल तर तुम्हाला ही नक्की आवडेल. तर ही आता भाजी जी आहे व्यवस्थित झालेली आहे तर ती मी आता एका बाउलमध्ये काढून घेते. आता ही भाजी जी आहे मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. तर तुम्हाला ही भाजी कशी वाटते नक्की एकदा करून पहा आणि मला नक्की कळवा.